नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ही व्हिडिओ एक खास असणार आहे, ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे, कारण की आपण चाललेलो आहोत ओडिसाला, म्हणजेच आपल्या जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यायला। तर आपण एकटे नाही जात आहोत, या ट्रिपमध्ये आपले 2 जण आहेत आपल्याबरोबर। बघा आपले मित्र आदित्य आणि अमय। आदित्य मलकापूरकर, कधी कधी येतो अमय निमरे। गुजरातला घेऊन गेलेलो आपण अमयला, आणि आदित्यचा आपल्याबरोबर असतोच। तर आता आपण आहोत मालाडला। तर आपली ट्रेन आहे LTT वरून, ट्रेन आहे 12:15ची। तर आपल्याला 1 तास लागेल, आता अराऊंड 10-10:15 झाले आहेत, पण ट्रेन लागते 1 तास अगोदर। तर आपण तिथे जाऊया, तुम्हाला दाखवतो कुठे लागते, कुठच्या प्लॅटफॉर्मवर लागते, आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया। चला आता भेटूया LTT स्टेशनवर। मित्रांनो बघा, आपण 1 तासात आलेलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून, मालाडवरून। तर आपल्याला इथे ट्रॅफिक नाही भेटलं, आणि हे बघा फर्स्ट टाइम आपण आलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनल्स। लोक घाबरतात कारण की लेफ्ट साइडने उतरा, कुर्ल्याला आहे आणि लेफ्ट साइडनेच उतरणार। काकांनी सांगितलं लेफ्ट साइडने उतरा। मित्रांनो बघा, आता LTT स्टेशनवर आलेलो आहे। इथे अशी स्क्रीन लागलेली आहे, मग तुम्ही बघू शकता तुमची ट्रेन कुठच्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे सर्व। तिथे पण ट्रेन दिसते, आणि तुम्ही बघू शकतात इथे काय गर्दी आहे बघा। मुंबई खच्चाखच आपली भरली आहे, किती लोक थांबले आहेत बघा। आम्ही पण थांबलोय बघा, हे बघा ट्रेन आल्यावर कसे धावतात बघा लोक। भाई आपल्याला पण घेऊन जातील, हे बघा कुठून धावतायत, बापरे केवढे धावतायत बघा। लय ट्रेन मध्ये गर्दी आहे, कुठची आहे काय माहीत, आणि धावतायत। मित्रांनो LTT वर प्लॅटफॉर्म नंबर 5 वर ट्रेन लागते। तर इथे थोडं खूप चालायला लागतं, आणि आमचा डबा पाठी आहे। हे बघा पहिल्यांदा आलं तसं करतायत। चला आता जाऊया, ट्रेन तर लागलेली आहे प्लॅटफॉर्मवर। डबा हे बघा आपली पुरी एक्सप्रेस, इथे स्लीपर लागलेले आहे, लोक आतमध्ये बसलेले पण आहेत। आपला सेकंड AC आहे, ट्रेन लागलेली आहे। हा S3 आहे, स्लीपर संपलेला, आणि इथून ACचे डबे चालू होतात, म्हणजे ACचे डबे या ट्रेनला पाठी आहेत। काहीतरी अनाऊन्समेंट होती आहे। हा आमचा ट्रेन नंबर A2 सीट आहे आमची, जातो आता सीटजवळ। ही बघा ही आपली इथे गाडी लागलेली आहे, आणि तो बघा अधू आतमध्ये गेलेला आहे, सीट शोधतोय, बघूया। हा बघा सीट शोधतोय इथे। आणि ही आपली ट्रेन ते लागलेली, अजून टाइम आहे 1 तास आहे। ही सीट आहे आपली, ही सीट आहे। अरे यार ही बघा, आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे। ही सीट आहे, ही आणि ही। इथे आपल्याला 36 तास सेंड करायचे आहे। मित्रांनो आता ट्रेन सुटायला अजून अर्धा तास बाकी आहे, अराउंड 11:38 झाले। तर तुम्हाला माहित आहे की आपण सर्व कोकण रेल्वेने प्रवास करतो। तर आपली तुतारी असू द्या, कोकण कन्या असू द्या, 1-2 तास आपण पहिला येतो ना, 1-2 तास आपण पहिला दादर स्टेशनला येतोच। तसंच आम्ही LTTला आलेलो आहोत 1 तास पहिला। आता आम्हाला अर्धा तास, पण चांगलं AC चालू आहे ट्रेनमध्ये, जाऊया AC मध्ये आराम करूया। असे बसलोय इथे खाली अमय इथे हात दाखव। अरे अमय, हा इथे अमय आहे, इथे अधू पडदा लावून घेतलाय, आणि आपली ट्रेन बघा ही बघा इथून उघडी आहे। आतमध्ये पण फ्लॅश मध्ये बघू शकतो, ACचा डक आहे वाटतं इथे। फर्स्ट टाइम म्हणून काय झालं भाई, सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लिअर आहे भाई। 4 अटेम्प्ट लागले तरी पास नाही। आज CA बनणार, किती वर्षांनी आम्ही CA बनणार? गेली 10 वर्ष मी हाच प्रश्न विचारला। अजून नको बोलला, आता जगन्नाथपुरीच्या दर्शनाला चाललोय। पुरीला जाऊन किती वर्ष अजून लागतील तरी? पुरी कुठे? 2 कदाचित। मगाशी बोलतो पुरी कुठे? 1 वर्षात आम्ही CA बनणार आहेत। जर बनला तर पुढची ट्रिप स्पॉन्सर करणार। अरे अमय, जिथे जायचं इंडियामध्ये पुढची ट्रिप मी स्पॉन्सर करणार, जर तू 1 वर्षात CA बनला। फर्स्ट टाइम इन 2 AC, आणि आदित्यने आपला बेड बनवलेला आहे। इंडियामध्ये ना प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही। ओ भाई साहब, बघा एक सुशिक्षित मुलगा चादर अंतर्गत, आणि तुम्ही व्हिडिओ काढताय भाई, काय असं असतं। तू झोप, दुसरी वाईट सदर त्याच्यावर टाक।
तर मित्रांनो आता बघा आपली ट्रेन चालू झालेली आहे, पण हा आपला मित्र मला वाटतंय खालीच राहिला आहे. एसीची सवय नाही ना त्याला. बघा इथे पण नाही दिसत आहे, इथे पण नाही दिसत आहे. एसीची सवय नाही, जनरलवाला आहे तो म्हणून. हो बघा ट्रेन चालू झालेली आणि टाईट टायमावर ट्रेन सुटलेली आहे. तर साधारण आता 1:45 वाजलाय रात्रीचा आणि आपण ठाण्याला येऊन पोचलोय. समोर जर बघितलं तुम्ही तुतारी एक्सप्रेस आली आपली सावंतवाडीसाठी आणि शिमग्याला जायला सगळे लोक आता आपले निघालेत. चला पुढच्या स्टेशनवर जागे असू तर अपडेट देऊ, आता जेव्हा जागे असू त्या स्टेशनचा अपडेट देऊ. तेव्हा मित्रांनो सकाळचे आता 7 वाजता आहेत, सनराईज झालेला आहे आणि ट्रेन आली आहे भुसावळ स्टेशनला. थोडी 15 मिनटं लेट आहे पण तेवढं चालेल आहे. बघा हे आपलं भुसावळ स्टेशन, तसं मोठं स्टेशन आहे. बघा प्लॅटफॉर्मला लागली आहे. बघूया इथे कोण चढतं का. तशी ट्रेन तर फुलच आहे, मला वाटतं उतरतील लोक. हे आपलं भुसावळ स्टेशन आणि आपली ट्रेन लागलेली आहे स्टेशनला. 5 मिनटंच लेट आहे, टायमावर आलेली आहे. बघा मित्रांनो या स्टेशनवर पाणी भरलं जात आहे बघा, आणि पाईप लावलेला आहे आता आणि हा पाणी भरतोय सर्व डब्यात. 15 मिनटं आपली ट्रेन थांबली भुसावळ स्टेशनला. आता निघालेली आहे, पाणी बिणी इथे भरलं ट्रेननी. आता नेक्स्ट स्टॉप जो ट्रेनचा असेल तो असेल वर्धा जंक्शन. तो पण आता आपला 11, 11:30 वाजता येईल स्टॉप. म्हणजे 3-3, 4-4 तासांनी स्टॉप आहेत या ट्रेनचे. ट्रेनमध्ये क्लिनिंग पण होते अशी. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बघा वर्धा जंक्शनवर. AC मध्ये बसून थोडा कंटाळा आलेला म्हणून खाली उतरलेलो आहे. बघूया काहीतरी खाऊया. आणि बघा ही आपली ट्रेन राईट टायमावर चालू आहे. बघूया आता काहीतरी जेवणासाठी ऑर्डर देऊया. झोमॅटो आता IRCTCवरून तुम्ही मागू शकता. आता पुढचं स्टेशन नागपूर येणार आहे, तर नागपूरवर बघूया आम्हाला काय भेटतं का खायला. आपली ट्रेन आणि हे आपलं वर्धा जंक्शन. सो वाईस तुम्ही बघू शकता आता आपण नागपूरमध्ये आलेलो आहे. अर्धा तास बिफोर टाईम आपली ट्रेन आलेली आहे. अराऊंड 1:30 वाजताचं टायमिंग आहे, पण आपण 1 वाजता तिथे पोचलेलो आहोत. नागपूर फर्स्ट टाईम, नागपूर ऑरेंज सिटी. बघूया खाली उतरूया, प्रिंट डिलिव्हरी पण येणार आहे आपली. हे बघा म्हणून इंडिया डेव्हलप कंट्री कधीच बनणार नाही. अजून ट्रेन प्लॅटफॉर्मला गेली नाही, पण बघा शॉर्टकट मारणार आहेत. इंडियन नंबर 1 डंकी मार्ग. बघा नागपूर करा. बघा अजून एक अंकल नागपूर. ही वरती नागपूर मेट्रो अजून तर दिसली नाही, आली तर कॅप्चर करतो. बघा मित्रांनो फर्स्ट टाइम इन नागपूर, नागपूर रेल्वे स्टेशन. फर्स्ट टाइम ऑरेंज सिटीमध्ये आपण आलेलो आहोत. उपराजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची, आर्थिक राजधानी ते उपराजधानी असा हा प्रवास आपण सक्सेसफुली केलेला आहे 12 तासामध्येच. ही नागपूर स्टेशन. आता खाली जाऊन बघूया. मित्रांनो आपण आहोत नागपूर स्टेशनला उभे आणि आपण कशी ऑनलाईन IRCTCवरून ऑर्डर मागवलेली, पण ती अजून ऑर्डर आलेली नाही. कारण की ट्रेन जी आहे ती 20 मिनटं लवकर आलेली आहे स्टेशनवर. अजून कॉल करतोय, पण काय हीट आहे इथे. म्हणजे आम्ही ACतून बाहेर निघालो आहे, पण तुम्ही बघू एकदम असं जळायला होतं आहे. मुंबईची हीट काहीच नाही आहे. मुंबईमध्ये पण यावेळी खूप गरमी पडली आहे, पण ही नागपूरची हीट तर खूपच आहे. चला आता बघूया कधी येते आपली ऑर्डर. आतमध्ये जाऊया AC मध्ये. बघा आपण आता ऑर्डर मागवलेली आहे. एक मॅकडॉनल्ड्सवरून आली, ही IRCTCवरून ॲपवरून आली. ऑन टाईम आली, म्हणजे आमची ट्रेनच लवकर आलेली म्हणून ऑर्डर त्यांनी बरोबर 1:40ला दिली आहे. जी नॉर्मल आपल्याला इथे सर्व करायला येतात ते 170 रुपीज घेतात. आपण ही 200 रुपये चायनीज थाली आणि ह्यांनी 500 रुपयाचं मागवलेलं आहे. चला खाऊया. ही बघा ही आपण 200 रुपयात चायनीज थाली मागवलेली. मंचुरियन, क्रिस्पी नूडल्स, राईस सर्व आलेले आहेत. अजूनही काय काय मागवलं आहे दाखवतो तुम्हाला. एक आलेला आहे आपला कोक, जे आपण आता वेटच करत होतो. सगळे वाटत बघा. अरे बॅगमध्ये बॅगेत बॅग. हंड्यावर हंडे 7 हंडे फ्राई झालेले आहेत आपले. नाही काय
रॅप आलेला आहे, बर्गर आलेला आहे आणि बर्गर रॅप, बर्गर आणि फ्राईज. वा, आपण याच्यातले फक्त फ्राईज खाणार आहोत. काही चेन पुलिंग झाली आहे, काहीतरी झालंय. आता खूप लोक जमली आहेत, कोणतरी आलंय वाटतं गाडीच्या खाली, कारण की बघा आता गाडी अचानक थांबवली आहे, ड्रायव्हर पण उतरलेला. तर मित्रांनो, महाराष्ट्रापासून 1000 मुंबईपासून 1024 किलोमीटर कंप्लीट करून आलेलो आहोत आपण छत्तीसगडच्या स्टेटमध्ये, ते पण रायपूर स्टेशनला. आणि ट्रेन आहे ती टायमावर सुरू आहे तशी, बघू शकता. लवकर आलेलो पण मध्ये थोड्याशा हिकअप्स आल्या, तुम्ही बघितलं असेल. आता थोडा पहिला जरा एक बॅड इन्सिडेंट झाला, पण आता ट्रेन एकदम प्रॉपर चालू आहे. आता बघूया पुढच्या स्टेशन, म्हणजे 3-4 तासानंतर स्टेशन येत आहे. बघूया आता पुढचं स्टेशन येत आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत, ट्रेन पोचलेली आहे बिलासपूर जंक्शनला. इथे 15 मिनिटाचा स्टॉप आहे आणि बिफोर टाईमच आलेली आहे ट्रेन. इथे एक चांगलं आहे, कोकण रेल्वेसारखी सायडिंगला जात नाही, त्याच्यामुळे एकदम ऑन टाईमच ट्रेन आहे. आता बघूया 15 मिनिटांनी. इथे कसं आहे, क्लिनिंग होणार आहे, जेवण इथे भरलं जातं, पाणी चढवलं जातं, सर्व काम इथे बिलासपूर जंक्शन या स्टॉपमध्ये होतात. बघा ट्रेन क्लिनिंग इन प्रोसेस. बघा सर्व धुतलं जात आहे. हा आमचाच कोच आहे A2. हे बघा सर्व आम्ही बाहेर फिरतो आहे. ही क्लिनिंग पूर्ण चालू आहे. 15 मिनिटाचा स्टॉप आहे, पूर्ण ट्रेन क्लीन होणार आहे. टोटल कसे मुंबईपासून 18 स्टॉप होते, तर हा 8वा स्टॉप आहे. अजून 10 स्टॉप बाकी आहे. त्याच्यानंतरचे जे स्टॉप आहे ते 1-1 तासांनी स्टॉप आहेत. आता जे मुंबईपासून होते ते 2-3 तासांनी होते, आता 1-1 तासांनी स्टॉप आहे. आम्ही आता जेवण मागवलं आहे, तर डॉमिनोजचा पिझ्झा मागवला आहे. तो अराउंड पुढे रायगड जो स्टेशन येणार आहे तिथे आमचा पिझ्झा येईल. मला आता होळी स्पेशल काकींनी पुरणपोळी दिलेली आहे स्पेशल ट्रेनमध्ये खायला. होळी आमची सक्सेस. आता मी रायगड स्टेशनवर आलेलो आहे, अर्धा तास लेट आहे आणि आमची डॉमिनोजची आणली आहे. आंबा घेऊन आलेला, आंबा घेऊन बघा कसा पलटो आहे. छोटेसेच पिझ्झा आहेत रे, मीडियम आहे, स्मॉल आहे, स्मॉल. आणि आमचं आपलंच नाही बोलू शकत, हे रायगड स्टेशन. अर्धा तास लेट चालली आहे गाडी. चला जाऊन पिझ्झा खाऊया. बघा आपला व्हेज पिझ्झा आलेला आहे, नॉनव्हेज दोघांचा नॉनव्हेज वरती घेऊन चाललेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7:30 झालेत आणि आपली गाडी आलेली आहे कटक रेल्वे स्टेशनवर. 1 तास लेट चाललेली आहे. 1 तास 20 मिनिटं. 1 तास 20 मिनिटं गाडी आपली लेट चालली आहे. पुरीला जे आपण 8:30ला पोहोचणार होतो, ऑलमोस्ट आपण आता 9:30-10 पर्यंत आपण पोहोचू. कटक बघा सेम आपलं मालाडला आलोय, मागचे पत्रे कसे आहेत, सेम मालाडसारखं आपलं कटक रेल्वे स्टेशन वाटतंय. चला आता पुढचा प्रवास एन्जॉय करूया. मित्रांनो, आलेलो आहोत आता भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर. 6:45ला जी ट्रेन येणार होती ती 8:10ला आलेली आहे. ही पण ट्रेन लेट झालेली आहे आणि आता थांबली आहे. इथे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे म्हणून थांबलो आहे. इथून पण अजून 1.5 तास लागेल. अराउंड 10 वाजेपर्यंत आम्ही पुरीला पोहोचू. बघूया इथून कसं किती फास्ट नेत आहेत, कारण इथे पण 2च ट्रॅक आहेत, त्याच्यामुळे लेट होते. तर हे बघा आता थोड्याच वेळात आपण पुरी होली सिटीमध्ये आपण दाखल होणार आहोत. अराउंड 38 to 40 आवर्स लागलेले आहेत आपल्याला यायला. ट्रेन थोडी लेट झालेली आहे, 1 तास 1.5 तास. बघा 1 तास 13 मिनिटाचा डिले आहे. 1 तास 13 मिनिटाचा डिले. आपण पोचलेलो आहोत पुरी या होली स्टेशनवर. वेलकम टू पुरी गाईज. पुरीमध्ये एंट्री. हे आपलं पुरी रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 5ला ट्रेन आलेली आहे. 8:30चा टायमिंग होतं, अराउंड 9:52ला आलेली आहे. आमचा प्रवास एकदम चांगला झाला. अराउंड 37-38 तासाचा प्रवास आम्ही आता केलेला आहे. तेवढं काय फील वाटलं म्हणजे झालं नाही, की सेकंड AC होता. कम्फर्टेबल आहे, तुम्ही पण येऊ शकता. आता इथून आमचं जे हॉटेल आहे ते अराउंड 10-15 मिनिटवर आहे, तर रिक्षा पकडतो आणि हॉटेलवर जातो. बाय.